सांगलीला जाऊन आज आम्ही असं काम करणार आहोत जे आधी सांगलीत काय अख्ख्या देशातही झालं नाही. नमस्कार, मी कौस्तुभ आणि आपले दिनेश दादा आणि वी फाउंडेशनच्या टीम सोबत पुण्यावरनं सकाळच्या कडक थंडीत आम्ही निघालोय सांगलीला. नाश्ता पाण्याचे ब्रेक घेत सांगली गाठायला आम्हाला वाजले दुपारचे 1. ठिकाण होतं कैलासवासी रा वी भिडे मुकबधीर शाळा. दादांनी इथं भरपूर काम केलंय तर सगळ्या विद्यार्थ्यांशी दोस्ती आहे. ते भेटायला आले तर विचार केला त्यांच्यासोबत आपण पण पोषण आहार घेतला पाहिजे. त्यात शाळेतला भात म्हणजे विषय खोल. जेवण झाल्यावर आपले हिरो म्हटले जरा फोटो सेशन पण झालं पाहिजे. फोटो काढले, क्रिकेट खेळलो, बॉल बाहेर गेला, दंगाही झाला. पण इथं येण्याचं कारण ते नव्हतं. एक आठवडा आधी आम्ही इथं आलो होतो. आपल्या वी फाउंडेशन तर्फे सांगलीतल्या बाल सुधार गृहातील आणि मूकबधीर शाळेतील मुलांना AI रोबोटिक्स ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करून देण्यासाठी. यात फाउंडेशनचं काम तर होतच, पण सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय काकडे साहेबांची यामागे मोठी मेहनत होती. त्यांनी त्या दिवशी आम्हाला 4 तास दिले होते. त्या मुलांशी त्यांच्या साइन लँग्वेज मध्ये गप्पा मारल्या होत्या. आणि जिल्हाधिकारी साहेबांचा हा सांगली पॅटर्न बघण्यासाठी उद्या स्पेनवरनं अतिशय मोठे बिझनेसमॅन येणार आहेत, देशातले मोठमोठे अधिकारी येणार आहेत. मुलांनी बेसिक कोर्स चांगला केलाय, ड्रोन उडवायला शिकलेत, सेन्सरचं नॉलेज आलंय, टेक्निकॅलिटीज कळायला लागल्या. या सगळ्या अपडेट्स आणि उद्याच्या कार्यक्रमाचं शेड्यूल कलेक्टर सरांना देऊन आम्ही गाठलं फ्लेक्स प्रिंटिंगचं शॉप. उद्याच्या डिझाईन्स फायनल केल्या, प्रिंटा मारल्या, बाल सुधारगृहालाही भेट दिली. दिवसाचा शेवट केला चहानी. चहा भारी होता, पण उद्याचा दिवस अजूनही भारी असणार या मुलांसाठी, सांगलीसाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी. तो बघण्यासाठी फॉलो करून ठेवा. इस कहानी को कैसे मैं मानूं हुई खत्म.